नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाकी 20 रुपयाचं काय या पाठात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 बाकी 20 रुपयाचं काय या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठाच्या या आधील सेशन मध्ये आपण लेखकाचा परिचय आणि पाठाची सुरुवात केली होती। पाठाच्या सुरुवातीलाच लेखकाने विकास त्याचे साहेब यांचं वर्णन करताना साहेबांद्वारे विकासाकडे तक्रार केली गेली होती एका मुलाचं, आणि त्या मुलाचं नाव होतं राजू। राजूने खरोखर विकासच्या साहेबांची तक्रार केली होती, फसवणूक केली होती की नाही हे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाठ्यपुस्तक सगळ्यांनी काढायचं आहे, पान क्रमांक 15 काढायचं आहे आणि आपण पाठाच्या पुढील परिच्छेदाला सुरुवात करूया। एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले। त्याचे म्हणजे कोणाचे? विकासचे। याच्या आधील परिच्छेद मध्ये आपण पाहिलं होतं की विकासने त्या राजूची भेट कुठे झाली याचं वर्णन केलेलं आहे की विकासची जी मेहुणी होती ती टाटा कॅन्सर सेंटर मध्ये दाखल झाली होती आणि रोज त्याचं सकाळ आणि संध्याकाळ येणं जाणं किंवा वावर तिथे होत होतं आणि त्यावेळेस त्याने राजूला पाहिलं होतं। मग त्या राजूने विकासचं कसं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं त्याचं वर्णन या ओळींमध्ये केलेलं आहे। एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले। त्याचे म्हणजे कोणाचे? विकासचे। फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा। आणि त्या मुलाचं वय किती होतं? 10-11 वर्षाचं होतं, म्हणजे जवळपास तुमच्याच वयाच्या अंदाजे तुमच्याच वयाचा मुलगा तो असावा। त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी अडकवलेली होती आणि त्यावर लिहिलेलं होतं, त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते। आता त्या मुलाने एक बघा 10-11 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी होती आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं की उरलेले अन्न इथे द्यावे। तर उरलेले अन्न लोकांना देण्याचं त्याने आवाहन केलं होतं, म्हणजे विनंती केलेली होती। त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि ती पाहून त्यात काही अन्न असावे असे लेखकाला वाटले, विकासला वाटले। त्या मुलाच्या हातात एक पिशवी होती आणि ती पिशवी पाहून त्यात अन्न असावे असे वाटत होते। आता बघा इथे तो मुलगा दिसत आहे की नाही, आणि त्याच्या गळ्यामध्ये पाटी आहे। त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली। त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले। तुझं नाव काय? तू कुठला? येथे का आलास? कोणत्या इयत्तेत शिकतो? वगैरे वगैरे। मग बघा अशा रीतीने त्या राजू नावाच्या मुलाने विकासचं लक्ष कसं वेधून घेतलं होतं की तो त्या दवाखान्याच्या बाहेर उभा होता आणि त्याने त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी अडकवलेली होती आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं की उरलेले अन्न फेकू नका, मला द्या, असं त्या पाटीवरती लिहिलेलं होतं। आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये उरलेलं अन्न लोकांनी त्या पिशवीमध्ये टाकलेलं होतं। आणि हे सगळं पाहून आहे ना विकासच्या मनामध्ये उत्सुकता, कौतूहल निर्माण झालं आणि त्याने त्या मुलाला थोडं जवळ बाजूला घेतलं आणि बरेच काही प्रश्न विचारलं की तुझं नाव काय? तू कुठून आला आहे? तू कोणत्या इयत्तेमध्ये शिकतो? वगैरे वगैरे। साहेब ज्या मुलाविषयी बोललेले होते तोच हा राजू। बघा पाठाच्या सुरुवातीलाच जे परिच्छेदामध्ये आपण पाहिलं की विकास जेव्हा कार्यालयामध्ये जातो, साहेबांची परवानगी घेऊन तो त्यांच्या कॅबिन मध्ये जातो, तर साहेब ज्या मुलाबद्दल तक्रार करत होते ना की त्या मुलाने 80 रुपयासाठी साहेबांची फसवणूक केली, आणि तो मुलगा म्हणजेच कोण होता? राजू। तो वाशिम जिल्ह्यातला एका खेडे गावाचा। आता हे बघा वाशिम जे आहे ना विदर्भातील एक जिल्हा आहे। 5वी इयत्तेत शिकणारा। त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सरच्या सेंटरच्या बी विंग मध्ये भरती झालेली होती। मग बघा अशा रीतीने विकासने जेव्हा त्याच्याबरोबर ओळख काढली, त्याला तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारले, तेव्हा राजूने त्याची माहिती काय दिलेली आहे की तो वाशिम या जिल्ह्यामधून आलेला आहे। म्हणजे तो मुंबईमध्ये राहणारा होता का? नाही। कोणत्या इयत्तेत शिकत होता तो? 5वी मध्ये, म्हणजे जवळजवळ 10-11 वर्षाचा तो मुलगा होता आणि तो एका खेडेगावातून आला होता। कशासाठी आला होता तो? की त्याच्या आईला पोटाचा कर्करोग झालेला होता, म्हणजे पोटाचा कॅन्सर झालेला होता आणि 1 महिन्यापासून त्याची आई टाटा कॅन्सर सेंटरच्या
बी विंग मध्ये भरती झालेली होती, म्हणजे दाखल झालेली होती, रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये दाखल झालेली होती. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. मात्र बघा हळूहळू विकासने त्याची माहिती आपल्यासमोर सांगितलेली आहे की राजू जो होता तो कोणत्या इयत्तेमध्ये होता, कुठून आला होता आणि का आला होता. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजलेली आहेत. आता पुढे अजून त्याचा परिचय देताना लेखक म्हणत आहेत की तो म्हणजेच कोण, राजू आणि त्याची आई याशिवाय घरामध्ये तिसरे कोणीच नव्हतात, म्हणजे फक्त आई आणि मुलगा एवढेच घरामध्ये होते, दोघं मायलेक होते. एका झोपडीवजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. आता बघा ते खेडेगावातून आले होते, परिस्थिती त्यांची फार नाजूक होती, हालाकीची होती. ते झोपडीसारख्या दिसणाऱ्या एका घरामध्ये राहत होते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आता बघा तो लहानच 5वीचा होता ना, तो 5वी मध्ये शिकत होता. 10-11 वर्षाचा मुलगा होता, तुमच्याच वयाचा. आणि लहान मुलं कधी एका जागेवर बसतात का? नाही, त्यांना एका जागेवर बसायला आवडत नाही. तसंच आता जवळजवळ 1 महिन्यापासून त्याची आई ह्या रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती आणि दवाखान्यामध्ये सतत आईजवळ बसून राहायला त्याला आवडायचं नाही, कंटाळा यायचा. मग तो काय करायचा, आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. बघा आता आईच ना ती, मुलाची काळजी वाटणार. आता घरी असते तर कसं त्याच्या पाठीवरती आजूबाजूला आपला मुलगा काय करत आहे या सगळ्या गोष्टींवरती आईचं लक्ष असतं. पण आई दवाखान्यामध्ये दाखल झाली होती, ती ऍडमिट होती की नाही, त्यामुळे आपला मुलगा बाहेर कुठे जातोय, काय करतोय हे पाहायला आईला शक्य होतं का? नाही. म्हणून ती आई राजूला सांगत असे. जेव्हा राजू आईला विचारायचं की नाही मी जरा बाहेर जाऊ का, कंटाळा येतो ना बसून, मग आई सांगायची हो जा, पण जास्त लांब जाऊ नको आणि कोणाच्याही वस्तूला हात लावू नको. त्याच्यावरून बघा आई आपल्या मुलाला चांगली शिकवण देत होती हे आपल्याला समजते. याच्यावरूनच कळतं की राजूवरती नक्कीच उत्तम संस्कार झालेले होते. आता आईने असं का सांगितलं होतं की कोणाच्या वस्तूला हात लावू नको? लहान मुलांना सवय असते, याला हात लाव, त्याला हात लाव, इकडे जा, तिकडे जा. पण आता राजू आणि त्याची आई कुठे होती? दवाखान्यामध्ये होते. मग दवाखान्यात अनेक लोकांशी संपर्क असतो की नाही. इतर जे लोक असतात ते सुद्धा काही कारणास्तव दवाखान्यामध्ये आलेले असतात. मग कोणाकडे फळं असतात, कोणाकडे मौल्यवान वस्तू असतात, औषधं असतात. मग अशा वेळेस लहान मुलांनी जर चुकून त्या वस्तूंना हात लावला तर त्यावेळेस त्यांची वस्तू गहाळ झाली, मौल्यवान वस्तू हरवली किंवा औषधं इकडे तिकडे गेली, फळांचं नुकसान होऊ शकतं. तर आपल्या मुलामुळे कोणाचं नुकसान होऊ नये किंवा वाईट कोणती गोष्ट आपल्या मुलाच्या बाबतीत होऊ नये म्हणून आई त्याला वारंवार शिकवण द्यायचा प्रयत्न करत होती आणि सांगत होती की कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथेच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. आता बघा तो किती लहान होता की नाही, तरी पण जेव्हा तो त्या दवाखान्याच्या बाहेर यायचा तेव्हा त्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे याच्यावरून त्याची निरीक्षण करण्याची क्षमता आपल्याला दिसून येते. ऑब्झर्वेशन असतं की नाही मुलांना, जरी ते काही बोलत नसेल तरी त्यांचं निरीक्षण असतं, लक्ष ठेवत असतात लहान मुलं. आजूबाजूला काय होतंय, कोण काय करतंय हे सर्व ते मुलं लक्ष ठेवून असतात. त्याचप्रमाणे तो राजू सुद्धा त्याच्या काही गोष्टी निरीक्षण त्याने केल्या आणि त्याच्या काय लक्षात आलं की पेशंट म्हणजे रुग्ण, आजारी व्यक्तीसोबत जी त्याच्याबरोबर जी लोक येतात म्हणजे कोण असतात, त्यांचे नातेवाईक. आता बघा हे जे काही हॉस्पिटल्स असतात, मोठे मोठे दवाखाने असतात आणि तिथे जे औषध उपचार केले जातात, रुग्णांवरती जे काही उपचार केले जातात ते फार कमी खर्चामध्ये केले जातात. त्यामुळे असे खेडोपाडी राहणारे जे गरीब लोक असतात, जे मोठ्या मोठ्या आजारांवरती उपचार नाही घेऊ शकत, मग अशा शहराच्या ठिकाणी
औषध उपचार घेण्यासाठी, मोठ्या मोठ्या आजारातून बरे होण्यासाठी अशा शहराच्या ठिकाणी येतात. मग ते जेव्हा येतात, जेव्हा आजारी व्यक्ती असतात तेव्हा एकटे येऊ शकतात का? नाही. मग त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक सुद्धा असतात. आता आजारी व्यक्ती असतात ते दवाखान्यामध्ये दाखल झालेले असतात, पण त्यांच्याबरोबर राहणारे जे लोक असतात, जे खेडेगावातून येतात किंवा इतर ठिकाणाहून येतात आणि ते लांब असल्या कारणाने ते घरी, त्याचे नातेवाईक रोज घरी ये-जा करू शकत नाहीत. मग त्यावेळेस ते काय करतात, तिथेच राहतात. दवाखान्याच्या आसपासच्या भागामध्ये किंवा दवाखान्यामध्ये काही काही ठिकाणी थोडीफार सुविधा दिलेली असते, तिथे ते राहतात. पण असं भरपूर, आता बघा 1 महिन्यापासून राजूची आई त्या दवाखान्यामध्ये दाखल झाली होती की नाही, असे अनेक रुग्ण असतात, ते भरपूर कालावधीसाठी दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये दाखल होतात. मग त्यांच्या जे आजारी व्यक्ती असतात त्यांच्याबरोबर जे आलेले नातेवाईक असतात त्यांचे फार हाल होत असतात. एक तर ते गरीब असतात, त्यांच्याकडे पैसे नसतात, राहण्याची सोय नसते आणि मग अशा वेळेस महिना, 2 महिना, 3 महिना त्यांना त्या दवाखान्यामध्येच घालवावे लागतात आणि ते रोज गावी जाऊन किंवा काही कालावधीसाठी गावी जाऊन आपल्या स्थळी पण, राहत्या ठिकाणी पण जाऊ शकत नाही, कारण की पेशंटकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की नाही. रुग्णाबरोबर कोण ना कोण दररोज लागतं. कधी डॉक्टरांनी सांगितले हे औषधं घेऊन या, कधी इमर्जन्सी आली, त्यामुळे रुग्णाबरोबर एक नातेवाईक तिथे राहावंच लागतं. मग ह्या राजूने असंच निरीक्षण केलं, लक्षात आलं की पेशंट समोर जे आलेले लोक होती ना, ती गोरगरीब होती, खेडेपाड्यातून आलेले होते, त्यांची परिस्थिती चांगली नव्हती. मग अशी लोक काय करतात, भुकेने व्याकुळ होतात, रोजचं त्यांचं जेवणाची व्यवस्था नसते आणि दवाखान्यात लोक फक्त पेशंटसाठीच खाण्यापिण्याची, राहण्याची सोय करतात, पण त्यांच्या नातेवाईकांची ते सहसा सोय नाही करत. मग अशा लोकांचं काय, तर असे गोरगरीब लोक भुकेने व्याकुळ होतात आणि मग पैशासाठी किंवा आणण्यासाठी ना दुसऱ्यांसमोर हात पसरतात. परिस्थितीसमोर ते लाचार असतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. बघा, आता त्या एवढ्याशा 10-11 वर्षाच्या मुलांनी निरीक्षण केलेलं आहे की एकीकडे असे लोक आहेत की ते गरीब आहेत, त्यांच्याकडे 2 वेळचं अन्न घेण्यासाठी पैसे सुद्धा नाही आहेत आणि त्यासाठी त्यांना पोट भरण्यासाठी लोकांकडे हात पसरावे लागतात, त्यांची मदत मागावी लागते. पण दुसरीकडे असे बरेच लोक आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्या कारणाने किंवा त्यांची सोय होत असल्या कारणाने त्यांना जेवणाची सोय होत होती, पण ते जेवण जास्त प्रमाणात असल्या कारणाने ते शिल्लक राहायचे आणि मग अशी ते शिल्लक राहिलेले अन्न असायचे ना, ते लोक काय करायचे, कचरा कुंडीमध्ये फेकून द्यायचे. तर बघा, इथे आपल्याला ह्या परिच्छेदमध्ये 2 प्रकारच्या व्यक्तींचं, की गरीब परिस्थितीमुळे त्यांना अन्न मिळत नव्हते 2 वेळेचं, आणि दुसरीकडे की अन्न एवढं मिळायचं की त्यांना उरलेलं अन्न कचरा कुंडीत फेकून द्यावे लागायचं. तर इथे विरोधाभास दिसत आहे आपल्याला. तर ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर मग अशा वेळेस बघा, त्या एवढ्याशा राजूच्या डोक्यात एक कल्पना आली की जे लोक त्यांच्याकडे भरपूर अन्न असतात ते कचरा कुंडीत फेकून देतात, मग असं हे अन्न आहे ना कचरा कुंडीत न टाकता, की ज्यांच्याकडे अन्न घ्यायला पैसे नाहीत अशा गरजू व्यक्तींना जर ते अन्न मिळाले तर काय होईल, त्या अन्नाचा, जेवणाचा खरंच उपयोग होईल, की ते वाया जाणार नाही आणि अशाच रीतीने गोरगरिबांचं पण पोट भरेल. त्याने एक पुठ्ठा घेतला आणि त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या. मले म्हणजे मला द्या, मी ते उपाशी लोकायले देतो. मग त्याने त्या पुठ्ठ्यावरती काय लिहिलं की हे जे उरलेलं अन्न आहे ना तुम्ही फेकू नका, ते मला आणून द्या आणि मी ते अन्न काय करणार, जे उपाशी लोक आहेत त्यांना नेऊन देणार. आता ही जे संवाद आहेत ना ते बोली भाषेत लिहिलेले आहे की ज्या गावामध्ये तो राहायचा की नाही, विदर्भातून आला होता ना, मग विदर्भा भाषेमध्ये त्याने हे वाक्य बोललेले आहे. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातील पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्याच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे. बघा, अशा रीतीने त्याने जी शक्कल लढवली होती ती यशस्वी झाली, की लोकांनी काय केलं, त्याच्या
त्याने ते पुठ्ठ्यावरती जे लिहिलं होतं मजकूर तो त्याने गळ्यात अडकवला, पुठ्ठा दोरी बांधून त्याने तो गळ्यात अडकवला आणि येता जाता लोक वाचू लागले. मग ज्यांच्याकडे खरोखर अन्न जास्तीचं असायचं ते कचरा कुंडीत न टाकता ना त्या राजूकडे नेऊन द्यायचे. मग राजू काय करायचं की ज्यांना खरंच भूक लागले, गोरगरीब आहेत आणि त्यांच्याकडे अन्न घ्यायला पैसे नाहीयेत असे अन्न आहे ना तो त्या गरजूंना नेऊन द्यायचा. मग ते गरजू जे लोक होते ते अन्न खाल्ल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये जे समाधान दिसायचं ते समाधान पाहून त्या राजूला हायसे वाटायचं, म्हणजे आनंद व्हायचं, त्याला बरं वाटायचं. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. मग बघा अशा रीतीने मग तो कसा लोकांची मदत करत होता. की लहान मुलांना बघा ना, बहुतेक तुम्हाला सुद्धा आजूबाजूचे घरातील मोठे लोक कामं सांगत असतात, बाळा हे आण, बाळा थोडं बाजारात जा, बाळा हे 4 रुपये घे आणि सामान आणून दे. तर तसंच आहे ना राजूला पण आहे ना दवाखान्यातील जे पेशंटचे नातेवाईक असायचे ते सुद्धा बाहेरून काही ना काही आणायला सांगायचे आणि राजू सुद्धा आनंदाने पळत जाऊन ते कामं करायचा. एखादा पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे. तर मग बघा कोणी नातेवाईकाला जर काही कारणास्तव थोडं बाहेर जायचं असेल तर मग राजूला सांगून जायचे की माझ्या पेशंटकडे थोडं लक्ष दे, मी जरा जाऊन येतो, म्हणून बिनधास्त निघून जायचा. बी विंग मधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते. आता बघा जवळजवळ 1 महिना त्याची आई ऍडमिट होती आणि बी विंग मध्ये होती की नाही, पण त्यामुळे इतर रुग्णांचे जे नातेवाईक होते त्यांच्याबरोबर राजूचा चांगला परिचय झाले होते. मग छोटे मोठे कामं आहेत ना ते राजूला सांगायचे आणि राजू सुद्धा आनंदाने करायचा. आता पाहूया ह्या परिच्छेदांमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. बघूया पाठातील परिच्छेदमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. तक्रार, गाराणे, निषेध, महाबिलंदर, लबाड, धूर्त, वावर, वर्दळ, येणे जाणे, उत्सुकता, कुतूहल, झोपडी वजा, झोपडीसारखे, पेशंट, रुग्ण, आजारी व्यक्ती, व्याकुळ, कासावीस, गरजू, गरज असलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेखकाद्वारे राजूचं वर्णन पाहिले, पण विकासच्या साहेबांची राजूने खरंच फसवणूक केली होती का, ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला मिळालेलं नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पाठाचे पुढील परिच्छेद पाहावे लागतील. तर आपण खरोखर राजूने विकासच्या साहेबांची फसवणूक केली होती की नाही ते पाहणार आहोत, पण पाठाच्या पुढील सेशनमध्ये. धन्यवाद.